पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख लागलीच भूक डोळा माझ्या. पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख लागलीच भूक डोळा माझ्या. नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त ऐसे जाण. प्रेमाच्या पाण्याने पक्षाळीन तुझं शरीराची होय माती आणती जाय स्मशानवटी. कोण येईल सांगा ती सख्या गोत्र बहिणी सुखाच्या संगती आणती ते आपल्या पाचीत जाती. सांगायचा आशय असा पैसे प्रॉपर्टी किती आहे सोनं किती आहे फ्लॅट किती आहे कारखाने किती आहे याच्यापेक्षा वरती ज्यावेळेस तुम्ही जाताना देव आणि ईश्वर आणि परमात्मा यामध्ये खूप मोठा भेद आहे. त्यावेळेस परमात्म्याकडे पहिल्यांदा पाहिलं जातं नामस्मरणाचं गाठोडं आहे का तुमच्याकडं. दिवसातून 1 मिनिट नकोय परमेश्वराला. तुमच्या 1 तासाचा पूजा नकोय अनुष्ठान नकोय. परमेश्वराला फक्त 1 सेकंद हवा तो पण निष्काम निरामय वृत्तीने त्याला शरण जातो. त्याला मागूच नका अनंत हाताने देणार आहे. म्हणून असा अनंत हाताने जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाचं गुण गाण्यासाठी तुमच्या आमच्यामुळे आपण म्हणतो जडी स्थळी काष्टी पाषाणी असा जो माझा पांडुरंग आहे त्या पांडुरंगाचा एकदा गुण आपण ऐकूया. सूर्य पुनश्च दादू साळवे आणि सेवाकारी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी माझा दिसला हरी. दिसला हरी माझा दिसला हरी. भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी माझा दिसला हरी. आई बाबाच्या नावासाठी राहते तशी मी. आई बाबाच्या नावासाठी राहते तशी मी. पडला नशिबी दारुण नवरा पडला नशिबी. पडला नशिबी दारुण नवरा पडलाय नशिबी. सकाळपासून येतो दारूचं ढोसून. सकाळपासून येतो दारूचं ढोसून. घरी पत्नी आणि मुलं रात्री उपाशी बसून. रात्री उपाशी बसून. घरी पत्नी आणि मुलं रात्री उपाशी बसून. घरात खाया कणाचा नसला तरी काय बाई पडला नशिबी. हा दारुण नवरा पडलाय नशिबी. पडला नशिबी नवरा पडलाय नशिबी. पडला नशिबी हा दारुण नवरा पडला नशिबी. पडला नशिबी हा दारुण नवरा पडलाय नशिबी. हे सांगून तुम्हाला खर्च वाटते मनाला. संसार माझ्या मिळाला धुळीला. माझा सुखाचा संसार आज मिळाला धुळीला. तुला सांगून शिकून काढला तरी तुला सांगून शिकून. नाही बाई पडला नशिबी हा दारुण नवरा पडलाय नशिबी. पडला नशिबी हा दारुण नवरा पडलाय नशिबी. भागाबाई आले आले. काय करत होत्या घरात. काय करणार मी बाई. सकाळी उठायचं आणि चुलीपुढे बसायचं. मग काय करायचं जाळ घालायचा फुकलीने फुकायचं. भाकऱ्या तापायच्या. शेताला जायचं. गुरढोराचं करायचं. शेताचं नंदेचं बाच्याचं सगळ्यांचं करायचं. त्यावर ह्याचा मेल्याचा त्रास मला. कोणाचा या 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 पिशीवाल्याचा.
त्यांचा त्रास आहे. म्हणजे काय त्रास म्हणजे इथे का गेली तिथे का गेली ह्याच्याशी का बोलली त्याच्याशी का तुला बोलली? फार सासूरास त्यांचा. हो ना सासू बसली की इथे अगो बाई, या सासूबाई का? हा. अरे राम 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 राम. भागाबाई, बोला. अगो म्हातारपण म्हणजे कसं एक पोरपण असतं. अगदी बरोबर आहे. 16चं कोरपण मुरलेलं लोणचं कसं गोड लागतं मुरल्यावर, तसंच लहानपण म्हणजे त्याच्यात म्हातारपण म्हणजे परत एकदा तरुणपण. अगदी बरोबर. अहो ज्या आमच्या तरुणपणाच्या ज्या इच्छा अपेक्षा ज्या असतात त्या अतृप्त झालेल्या असतात. म्हणून म्हातारपण आले की बायकोला फार पाना येतो. आयुष्यभर केलं बाई पोरांसाठी, मला कधीच वेळ नाही. त्यांनी मी किती केलं घरासाठी. आता आपण दोघांचंच आपलं आयुष्य जगूया. फार छान आहे. दोघांचं आयुष्य जगायलाच पाहिजे. म्हणून आमची भागाबाई काय म्हणतीये, पण त्या भागवाईचा पुढे विरोधाभास काय तेही आपण पाहूया. आली आली हो भागाबाई, 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 आली आली हो भागाबाई. अहो भागाबाई पडली हिरेला का करमत नाही होय. कसं आहे ना, रडणार रडायला जर खांदा देणारं कोणी असेल तर रडण्याला मजा आहे, आणि जर पडल्यावर कोणी उचलणार असेल तर पडायलाही मजा आहे. अहो भागाबाई पडली हिरेला, हिराला भागाबाई पडली हिरेला. कारण भागाबाई माझी तरुण. माणसाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. बालपण, तारुण्य, वय वर्ष 0 पासून तर वय वर्ष 12 पर्यंत हे लहानपण. 13 वर्षी शरीरात जीन्स सुरू होतात, विषय सुरू होतात. म्हणून 13 ते 25 गद्धे 25शी प्रेमामध्ये गाढवही सुंदर दिसतं. हे काही इथे बसलं की गाडव. अगं प्रेमामध्ये गाढव सुंदर म्हणजे भागाबाई सगळं छान वाटतं जग. अगदी पोरांना बरोबर. सगळे पोरं चांगले वाटतात, पोरांना सगळ्या पोरी चांगल्या वाटतात. अगदी आणि बरोबर. त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस 40शी होती, 50शी होती, घरात सुनबाई आली की बाई तिची कुरकुर सुरू झाली की आम्ही विरंगुळामध्ये येतो. अगदी बरोबर. तसे हे सगळे इथे आलेले आहेत. हॅलो प्रत्येकाची कारणे वेगळी. हॅलो माणसाला हे सांगा, परिवर्तन ही काळाची हॅलो. भाषा आहे. आजकाल मुलं जे परदेशात हॅलो. सेटल झालेले असतात, आई वडिलांकडे खूप माया असते हो, पण नाही वेळ मिळत. कारण पैसा कमवायचा हॅलो. असतो, करिअर सेटल करायचं असतं. त्यासाठी जे आहे ते पैसा खूप पाठवतात, पण मनुष्य फक्त भुकेलेला असतो एका प्रेमाचं. आपल्या नातवंडाची आठवण, आपल्या बायकोची आठवण, आपल्या नातवंडांची आठवण, आपल्या मुलांची आठवण माणसाला अस्वस्थ करते. म्हणून सगळ्यात मोह अतिशय वाईट. ज्यावेळेस हॅलो. ब्रह्मदेवानी स्त्री आणि पुरुष निर्माण केले त्यावेळेस माया निर्माण केली, आणि त्या मायेमुळे हा सगळा पसारा इथं आहे. म्हणून माझी भागाबाई काय म्हणते, अहो भागाबाई पडली हिरला, भागाबाई पडली हिराला, तिनं बाप या नवरा ठरविला, तिनं बाप हे नवरा ठरवला, तिनं बाप या नवरा ठरविला. पण काय सांगायचं त्याच्या तोंडात दातच नाही. आली आली हो भागाबाई, 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 आली आली हो भागाबाई. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई. अशी आमची भागाबाई शहाणी, आमची भागाबाई शहाणी, अशी आमची भागाबाई शहाणी. भारुड खूप मोठे वेळे आवडी थोडं थोडं घेतोय, झलक घेतोय. भागाबाई आमची अतिशय शहाणी. तिला कळाले शरीराची होय माती आणती जाय स्मशानवाटी कोण येईल सांगा ती. म्हणून तिने आमच्या भागाबाईंनी काय ठरवले की आमच्या भागाबाईंनी तारुण्य सुरू होता होता माझ्या भागाबाईंनी भगवंतांनी विश्वाचा प्रसार सुरू केला, प्रचार केला, विश्वाचा प्रपंच सांभाळला. आणि माझ्या भागाबाईंनी अहो एखादं वेडं मूल जर असेल, मतिमंद असेल, अक्षम्य मूल असेल, आई वडिलांना सांभाळायची लाज वाटते. त्या पोरांची 18-18, 20-20 वर्षा पोरांची आम्ही ढूंढत होतोय. आम्ही ज्या मुलींना काही कळत नाही त्या मुलींचे सुद्धा शरीर धर्म आम्ही निपारून काढतोय. म्हणून माझ्या भागाबाईंनी काय केलेलं आहे, आमच्या भागाबाईंनी अशी आमची भागाबाई शहाणी, अशी आमची भागाबाई शहाणी, तिच्या जन्माची
झाली कहाणी तिच्या प्रेमाची झाली कहाणी. भागबाई लाईन मारू नका ना तर त्यांना संध्याकाळी रात्री प्रवेश नाही घरात. भागबाई कशी आमची आधी सिजनेबल भागाबाई नको बाई, मी माझ्या घरीच बरी आहे. सिजनेबल आमची भागाबाई म्हणून या भागाबाईने आमचा जो प्रपंच मांडलाय तो प्रपंच आमच्या भागाबाईंनी सांगितलेलाच आहे. तो आमच्या प्रपंचासाठी आमचा प्रपंच पाहण्यासाठी एकदा जरूर आमच्या मायेच्या झोपडीमध्ये या, जुन्नरला या आणि आमच्या भागाबाईचा प्रपंच पहा. भागाबाई बोला माऊली. आता एवढे किती नवरे एखादा नवरा कर बाई तू एखादा कर. द्रौपदीने 5 केले तू 5-50 करून टाक. पत्रकारच हवाय, कारण आजकाल सगळा मीडियाचा जमाना आहे बाई. काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे सगळं त्यांच्याच हातात आहे. बोला या कोणती लिस्साकर नाही लिस्साकर बेकारला पिसा काय माहिती कुठून त्यांना सुंदर दिसली. मला सोडून ती सुंदर वाटली त्यांना. काका अतिशय सुंदर. ते म्हणतात काका काका खाली वाका, म्हणजे ते देखील आपल्याला झोका. मग तुम्ही माझ्या जवळ बसा, म्हणजे ते देखील आपल्याला झोका. हॅलो काका. काका नको ग, मग इज माय डार्लिंग. ही डार्लिंग आणि तू टाकून डालडा का? मी ना हा. मी दुधावरची साय. हो चाय. डोक्यावर हात फिरव. तुमच्या गुरुला मी ओळखतो, डॉक्टर गणेश चंदनशी. आता त्या मेल्या नसतं माझं वाटपुला केलं ह्या दांड्याला. एकच मिनिट लक्ष द्या. हा नरदेह जो आहे नारी देह जो आहे तो नश्वर आहे. म्हणून माझी माऊली म्हणतीये अहो फाटकीत साडी तुटकीत तोडी. आता कार्यक्रमात मी बोलतोय तुम्ही बसते जरा वेळी काय होईल नव्हे सेकंदात काय होईल कोणाचा भरोसा नाहीये. ज्यावेळेस सगळे उपाय सांगताय त्यावेळेस डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी, आता त्याला शरण जा. म्हणजे सृष्टीचा करता चालक मालक ब्रह्मांड नायक जो आहे त्याला शरण जा. म्हणून माऊली माझी म्हणतीये अहो फाटकीत साडी तुटकीत तोडी. याच्या पुढे एक वाक्य फार महत्वाचं आहे. आल्या आटेकन धाडकन जर कुठे रस्त्यात पडले तिथं शिवाय द्वारा नाही भागाबाई आली आली हो भागाबाई. मला कल्याण गगबाई मला नवरा गगबाई मला दादा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला कल्याण गगबाई मला नवरा गगबाई. मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दिवसेंदिवस सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल वाढतायत, फ्लॅट सिस्टीम वाढते, बंगले वाढतायत, सगळं वाढतायत. परंतु प्रत्येकाच्या घरी आपण हिंदू आहोत हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं हिंदू आहे. आम्हाला इतर जातीविषयी बोलायचंच नाही नव्हे, आमचा अधिकारच नाहीये, परंतु आम्ही हिंदू आहोत. माझा सनातन हिंदू धर्म वारकरी संप्रदाय सांगतोय की प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरी माझा ज्ञानराज माझा शिवराय राणीची झाशीची राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना मराठी शाळेत जाण्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्या जोडीला रुपया मम्मीचं फार भ्याड पाडले हो. मम्मी नका म्हणून. काय त्या शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये? मम्मी म्हणजे मड, आई म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचा वास करतोय ती आई आहे, तिला आईच म्हणा मुलांनी. आई म्हणा काकू म्हणा मालपण. मम्मी हा शब्द वापरू नका. मम्मी काय मम्मा काय डॅडी काय डुडा काय काय ही पद्धत. आम्ही भारतीय होय. इंडिया इज इन माय कंट्री, ऑल इंडियन इज माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. माझ्या विवेकानंदांचं वाक्य त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचे समानतेचं जर वारं व्हायचं असेल तर प्रत्येकाने एकमेकांकडे पाहण्याचा चष्मा बदला. म्हणून माझी जी भागाबाई आहे, माझी ही मुलगी आहे, ती काय सांगतेय? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. तो रस येत नाही. तो रस येत का नाहीये? देव सिजनेबल देवाची भक्ती फार करतो आम्ही. शिवरात्र आली पळाले भक्तीकडं, एकादशी आली पळाले पांडुरंगाकडं. कुठेही देवाकडे पळा, पण दिवसातला 1 सेकंद आराध्य दैवताचं नामस्मरण करायला कधीही विसरू नका. आणि म्हणूनच तुला मी सांगते म्हणूनच मी तुला सांगते की आपण जी आपली एकादशी आहे, म्हणजे तुम्हाला मी मागापासून जे सांगते ते म्हणजे आम्ही दर आषाढी एकादशीला आमच्या संस्थेतील दिव्यांग बांधवांना पंढरपूर वारीला पायी नेत असतो.
आणि तुम्ही, मला माहित नाही किती लोकांनी ती न्यूज पाहिली, पण ABP माझावर आपली एक न्यूज आली होती जिथे की मी तिथे विठ्ठलाचं रूप घेतलं होतं. म्हणजे आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं विषयांतर न म्हणता आपण विषयाकडे येतोय. तर आपण दरवर्षी आपल्या मुलांना पंढरपूरच्या वारीला देत असतो आणि तिथे देखील आम्ही सकाळचं पायी चालणं आणि संध्याकाळचं वारीतून तिथेही आम्ही दिव्यांगांबद्दल प्रबोधन करत असतो. आणि ही सगळी संकल्पना ह्या व्यक्तीची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मी जे मागाशी माझी डिग्री सांगितलं किमान 10 वर्ष मला नुसतं कॉलेजला जाणं येण्यातच गेलं आणि त्यामुळं मला कधी पंढरपूरची वारी बघता आली नाही. मी तुम्हाला खरं सांगतो की आपण अमेरिका, लंडन, सिंगापूर कुठे कुठे जाऊन फिरायला येतो, इकडे टूर तिकडे टूर, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर किती लोक बघतात. अगदी 60च्या नंतर गेलेली सगळी लोक म्हणजे अगदी कुठे कुठे फिरायला जातात. आम्ही इकडे टूरला गेलो, 20,000, 25,000, 1 लाख, 1.5 लाख काय काय पॅकेज देऊन तिकडे जातात. बोमलायला इंग्लिश येत नाही, तिथे जाऊन बसतात आणि काय ती झाडं झुडपं बघतात, फोटो काढतात, स्टेटसला ठेवतात. त्यापेक्षा आपल्या पंढरपूरच्या वारीला जा. पांडुरंगाचा आपण गजर करूया आणि या गजरामध्ये परमेश्वरांचे 2 हात दिलेले आहेत आणि मुख दिलेले आहे. त्याचा उपयोग का करा की त्या पाठीमागे तुम्हालाही त्याचा आनंद लुटता येईल. पायी हळू हळू चाला, मुखाने पांडुरंग बोला. पायी हळू हळू चाला, मुखाने पांडुरंग बोला. पायी हळू हळू चाला, मुखाने पांडुरंग बोला. मुखाने पांडुरंग बोला. मुखाने पांडुरंग बोला. मुखाने शिवशंकर बोला. मुखाने शिवशंकर बोला. मुखाने मार्कंडेय बोला. मुखाने मार्कंडेय बोला. मुखाने हरिहर हर बोला. मुखाने हरिहर बोला. पायी हळू हळू चाला, मुखाने पांडुरंग बोला. पायी हळू हळू चला, मुखाने पांडुरंग बोला. पायी हळू हळू चाला, मुखाने दत्तगुरु बोला. पायी हळू हळू चला, मुखाने दत्तमुखी बोला. आधी विभूतीची वाटी दत्ता आलो तुझ्यासाठी. आधी विभूतीची वाटी दत्ता आलो तुझ्यासाठी. दत्ता संगमेघ राजा दया नमस्कार माझा. दया दया दत्तनंदा दया नमस्कार माझा. दत्ता संगमेघ राजा दया नमस्कार माझा. दया दत्तनय माझा दया नमस्कार माझा. जाऊ नको करडीन राधे खेळ ग फुगडी. ओ फुगडी. जाऊ नको करडीन राधे खेळ ग फुगडी. चुलीवर पापड ग पापड ग काहीचा नवरा पापड ग. मार्कड ग, मार्कड ग, मार्कड ग. पाटबाई पाट चंदनाचे पाट पतिदेव बघतायत माडीवर वाट. पाटबाई पाट चंदनाचे पाट पतिदेव बघतायत माडीवर वाट. हो. पुन्हा एकदा सांगतोय की सगळ्यांना एकदा नमस्कार. विठ्ठलाच्या वेशात आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाहीये. एकदा मी हे उतरवलं की आपण सगळे एन्जॉय करणार आहोत. कारण जंगम साहेबांचा मला अगोदरच सांगणं आहे की हा आपला घरगुती कार्यक्रम आहे. म्हणजे आम्ही काही कुठलेही पेड कलाकार इथे आणून तुम्ही आम्हाला नाचायला, फक्त आम्हाला स्टेज नाही, हे तुमच्या लोकांना स्टेज उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. हा आपला घरचा कार्यक्रम आहे. कोणी समोर या, ज्याला जे सादर करायचं ते करा, परत जागावर बसा, दुसऱ्यांना संधी द्या, काही हरकत नाही. या कार्यक्रमाचा एकमेव उद्देश हा आहे की आपण सगळे मुंबईकर आहात, बरोबर बरोबर, परंतु नुसतं इन शर्ट घातलं, स्टाईल मारली म्हणजे मुंबईकर झालो असं नाही. त्याच्याही अगोदर आपण गावचे आहोत. कारण गावांनी शहरांना जन्म दिलेला आहे, शहराने गावाला जन्म दिलेला नाही. आणि माझा हेतू इथे येण्यामागचा हा आहे की हे सगळे 60+ जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांचं बालपण प्रत्येकाचं गाणी गेलेलं आहे हे मी ठामपणे सांगतो. आणि मग आपली जी लोककला आहे किंवा आपले जे पूर्वपार चाललेल्या ज्या परंपरा आहेत त्यांचं जे काय म्हणूया संक्रमण
ते ह्या छोट्या मुलांपर्यंत जावं म्हणून खरं तर हा सगळा घाट घातलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय करायचे आणि सगळे एन्जॉय करणार याची मला खात्री आहे. त्यामुळे कुणाला कोरस द्यायचा आहे त्यांनी कोरस द्या, ज्याला डान्स करायचं त्यांनी डान्स करा, वाद्य करायचंय ते यायचं बिनधास्त, काही हरकत नाही. आयोजकांचं काही ऑब्जेक्शन आहे नाही ना? ठीक आहे. मग नंतर एकदा विठ्ठल झाला की मी तुमच्यामध्ये येणार आहे.